बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आत्ताची महत्त्वाची बातमी। अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आलाय। आता उद्यापासून अंबादास दानवे हे कामकाजात सहभागी होणार आहेत। निलंबनाचा कालावधी हा 5 दिवसांवरून 3 दिवसांवरती करण्यात आलाय। अंबादास दानवेंनी दिलगिरी व्यक्त केली होती, तसं पत्र त्यांनी दिलं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे 5 दिवसांचं त्यांचं निलंबन हे कमी करत 3 दिवसांवरती आणण्यात आलंय। यापूर्वी आपण पाहिलं होतं, स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकारांशी बोलताना जर खरंच त्यांनी आई बहिणीवरून शिव्या दिल्या असतील तर मी स्वतः माफी मागतो, मात्र त्याच बरोबरीनं अशा स्वरूपाची वक्तव्य करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा माफी मागावी असं म्हटलं होतं। अधिक माहिती घेऊयात, अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अखेर उद्यापासून अंबादास दानवे सभागृहात दिसतील। बरोबर, आज जर का पाहायचं या सभाचं पत्र जे आहे ते अंबादास दानवे यांच्याकडनं देण्यात आलेलं होतं। एकूणच त्यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती आणि दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ही शिक्षा जी आहे ती कुठेतरी त्याचा कालावधी घटेल निलंबन जो आहे तो आणलेला आहे। आज जर पाहायचं तर तसा शेवटचा दिवस आहे निलंबनाचा। उद्यापासून ते कामकाजामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील। एकूण उद्धव ठाकरे यांच्याकडनं देखील माध्यमांशी बोलताना त्यांनी माफी मागितली होती, मात्र त्याच वेळी सुधीर मुनगंटीवार यांचा देखील प्रश्न त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेला होता। त्यामुळे एकूण जे निलंबन आहे त्याची कारवाई जी आहे ती कुठेतरी घटल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे विरोधी पक्षनेते हे पुन्हा एकदा आपल्याला कामकाजामध्ये सहभागी होताना दिसतील। नक्कीच, आणि आपण बघतोय की कामकाजात ते सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील। तुर्तास धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। तर निलंबनाचा कालावधी हा माफी मागितल्यानंतर 2 दिवसांनी कमी करून 3 दिवसांवर आणण्यात आलाय।